हा व्हिडिओ तर तुम्हाला गणेश जयंतीचा दिसतोय, कारण गणेश जयंती होती ना, तेव्हा मी मोदक केले होते. गणपती बाप्पाचा बर्थडे होता त्यामुळं. तर दरवर्षी मी करते, गव्हाचे नाही तर मी तांदळाचे करते, म्हणजे करतेच. तर सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. तर आता हळदी कुंकवाचा पुढे व्हिडिओ दिसेल तुम्हाला, म्हणजे दिसतोयच आता. तर मी हळदी कुंकासाठी काय काय खरेदी केलं ते तुम्हाला दाखवते. तर मी छोट्या प्लेट घेतल्या, ज्या कळशीवर किंवा छोट्या पातेल्यांवर ठेवता येतील ना, अशा प्लेट घेतल्यात, की ते ठेवल्यावर जास्त अडचण वाटत नाही, ते बरोबर ॲडजस्ट होऊन राहतात त्या कळशीच्या तोंडाबरोबर. तर तशा प्लेट घेतल्यात हळदी कुंकवासाठी. तर एक छोटी वाटी आहे, त्यांनी त्या दुकानदाराने मला म्हणजे अशी फ्रीमध्येच दिले गिफ्ट. ते म्हटले तुमच्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी देतो तुम्हाला. तर मी म्हटलं चला, लक्ष्मी येते तर तिचा मान सन्मान ठेवूया, म्हणून मी घेतली पण. आणि ही आंबे हळद दिसते ना, तर ती मी गावावरनं, म्हणजे मी सांगितली होती आईला आणायला, तर आई घेऊन आली मला आंबे हळद. तर ती उघडायची असते ना, ती तशी सांगितली होती आणायला, पण त्यांनी मला पावडर आणले. तर मी म्हटलं बेस्टच एकदम झालं. मग आता उघडायचं काही टेन्शनच नाही. पावडर घ्यायची, थोडं दूध मिक्स करायचं, एक बदाम उकळून त्यात घालायचा आणि तोंडाला पॅक लावायचा, तोंडाला, मानेला आणि कानाला. तर खूप छान फेशियल केल्यासारखा लूक येतो. तर भारी वाटतं पण लावल्यावर. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पॅक लावाल, तेव्हा तोंडाला लावाल, तेव्हा कानाला आणि मानेला पण लावा. त्यामुळं म्हणजे एकदम छान दिसतं दिसायला. नाहीतर कान आणि मान वेगळी दिसते आणि चेहरा गोरा गोरा दिसतो, असं नको व्हायला. चेहऱ्यासोबत सगळंच गोरं दिसू द्या. तर हळदी कुंकू होतं, तर छान अशी रांगोळी काढले तिने आतमध्ये, पण छोटीशीच रांगोळी काढली होती. बाहेर ना एक मांजर येतं आणि रांगोळी विस्कटून जातं, त्यामुळे मी बाहेर छोटीच काढली होती. कारण जर मांजराने विस्कटून टाकली तर मला खूप वाईट वाटेल. तर त्यामुळे मी आतमध्ये हॉलमध्येच अशी रांगोळी काढली होती. तुम्हाला दिसत असेल, सिंपल रांगोळी काढली आणि दिवा वगैरे लावलेला आहे. म्हणजे आता थोड्या वेळाने लावेन मी, पण तयारी तर करून ठेवलेली आहे, म्हणून दाखवते व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये पानाचा विडा आणि हे काय ते बांगड्या वगैरे नथ ठेवली होती, सुगडं 2 ठेवली होती भरून. असं छानपैकी थोडंफार डेकोरेशन केलं होतं बऱ्यापैकी, पण सुंदर दिसत होतं जे केलं होतं ते. आणि आमच्या इथनं संक्रांतीचे ना विडे घेतात. तर 5-5 पानांचे, 5 असे 25 पानांचे विडे घेतात. तर त्याच्यावर सुपारी, हळकुंड, खोबरं, लवंग, वेलची, खारी, खोबरं असं ठेवायचं आणि 5 बायकांनी हळदी कुंकू व्हायचं त्याच्यावर आणि आपल्या पदरामध्ये देतात त्या. मग आपण देवाच्या पाया पडायचं, तुळशीच्या पाया पडायचं आणि असं मग नंतर सुरुवात करायची हळदी कुंकाला. आणि त्याच्या आधी पहिला आपण देवाजवळ हळदी कुंकू व्हायचं, दिवा लावायचा पहिला, नंतर हळदी कुंकू व्हायचं, देवाला पण वाण ठेवायचं, तिळगुळ ठेवायचे आणि छान असं देवाजवळ विडा ठेवायचा असतो पहिला, नंतरच हे सगळं करायचं. तर आता तिनसनची वेळ झाली, मी सगळीकडे दिवे लावून घेतले. आता तुळशीजवळ पण दिवा लावायला जाते. तर मस्त वाटत होतं. आधी तयारी करून ठेवली होती सगळं. आणि तिळगुळ कसं बायका येणार होत्या ना, काढून ठेवलं ते. बायका येणार होत्या म्हणजे तिनसनच्या टायमालाच येतात. मी थोडं उशिरा आमंत्रण दिलं होतं, म्हणून मी झाकून ठेवले तिळगुळ. तुम्हाला दिसत असतील, असं प्लेट वगैरे ठेवते त्यामुळं. माझा आवाज पण खराब यायला लागलाय, काय माहिती. माझा मोबाईल पण खराब झालाय, व्यवस्थित रेकॉर्डिंग पण होत नाही. मी 2-2, 3-3 तास रेकॉर्डिंग घालवते, अर्धं होतं आणि अर्धं होत नाही आणि परत करायला गेले तर डबल येतं ऐकायला. असा माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तर आता तुळशीजवळ मी दिवा नेऊन ठेवते. तर तुम्हाला काहीतरी सांगते, आता काय सांगते ते मलाच आठवत नाही, कारण तो आवाजच म्यूट करून ठेवलाय मी. आणि मी आता रेकॉर्डिंग करून बोलते. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे तुम्हाला मी लाडू दाखवून मगाशी बोलतच होते. तर काय मग तुम्ही हळदी कुंकामध्ये काय वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आता हे बघा, मी दिवा इथे पण लावून घेतला, तर किती सुंदर दिसत होतं, भारीच वाटत होतं. पण काय पण म्हणा, जेव्हा दिवा आपण लावतो ना, तेव्हा खरंच लक्ष्मी येते आपल्या घरामध्ये. आणि हे रांगोळीचा वेल आहे ना, एकदम छोटासा आणि नाजूकसा काढला होता. तर आता बायका येण्याची वेळ झाली म्हणून मी आधीच तयारी सगळी करून ठेवली होती. आणि हे बघा, बाहेर पण दिवा लावलाय मी. आणि सगळेजण मला म्हणत होते की असं म्हणजे साडी आणि रांगोळी मॅचिंग केलीस का? बाहेर मी ते छोटंसं फूल काढलं होतं ना, त्याच्यामध्ये जे कलर भरले होते आणि ते माझ्या साडीचे कलर सेम मॅच होत होते.
पण असं काय नव्हतं, ते ऑटोमॅटिक असं झालं होतं मॅचिंग. पण मी स्वतःहून असं काय मॅचिंग-बिचिंग काही केलं नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं हे मॅचिंग झालंय ते. ते बायका बोलायला लागल्या तेव्हा मला कळलं. दुसऱ्या दिवशी होती रथसप्तमी. रथसप्तमी होती त्यामुळं काय दूध उतू घालवण्याचा मला भारी छंद आहे तो. त्यामुळे ह्या खटाटोप मी करते म्हणजे करते दरवर्षी रथसप्तमीला. आणि गोड काय नैवेद्याला शिराच केला होता, तर ते तर शूट करायचं राहूनच गेलं. पण जेवढं पूजेचं दाखवता येईल तेवढं दाखवलं. कारण माझं ना सकाळपासून डोकं दुखत होतं. काय माहिती माझं डोकं सारखंच दुखत असतं आता. मलाच माहीत नाही काय करायचं त्या डोक्याला आता. तर अशी साधीशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे. आणि उखाण्याचा व्हिडिओ बघा, मी सगळं कानातले बिनातले काढले आणि उखाण्याचा व्हिडिओ घेतलाय. नवीन नवीन संसार, नवीन नवीन संसार, रोजचाच दिवस गोड, रोजचाच दिवस गोड, तिन्ही सांजेला लागते नंदकुमाररावांची ओढ. हा उखाणा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आम्ही ठरवलं होतं हे उखाण्याचं ना, आम्ही बहिणी बहिणीने ना उखाणे दोघींनी पण घ्यायचे आणि त्याचा ना असं व्हिडिओ बनवायचा असं ठरवलं होतं. पण दोघी पण विसरून गेलो होतो आम्ही. मग माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी उखाणा घ्यायला सुरुवात केली. आणि रथ सप्तमीची पूजा मी जेव्हा दूध उतू घालवलं ना, ते तुळशीजवळच केलं होतं ती पूजा. तर दूध उतू नाही गेलं. परत डबल सुगडं तापवायला लागलं. परत मग नंतर एकदा असं घालवलं उतू तेव्हाच मला शांती लागली. खरं तर जास्त वेळ तापवायचं म्हणजे पटकन जातं उतू आणि दूध पण तापवून घ्यायचं म्हणजे पटकनच सगळं दूध उतू जातं आणि पूजा पण छान करायला मिळते. उतू गेलं की लगेच पूजा करायची.